धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. याप्रमाणे श्रीमद भागवताच्या प्रारंभीचं मंगलाचरण झाल्यानंतर भागवतामध्ये काय सांगितलंय, कोणत्या प्रकारचा धर्म सांगितलाय याचे एका श्लोकामध्ये विवेचन व्यास महर्षी करतात. आणि आता नंतरच्या श्लोकामध्ये प्रत्यक्ष निगमकल्पतरोर गलितम फलम या ठिकाणी भागवत ग्रंथ कसा आहे, या ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते कसं आस्वादायचं, कसं ग्रहण करायचं याची एक सुंदर अशा प्रकारची पद्धती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. या भागवत ग्रंथामध्ये प्रत्यक्ष गोपालकृष्ण मूर्ती स्वरूपाने प्रगट झालेले, शब्द स्वरूपाने प्रगट झालेले आणि त्यामुळं प्रत्यक्ष भगवंताचाच एकेका शब्दामध्ये अनुभव आपल्याला येतो. परंतु हा अनुभव येण्यासाठी आपलं तेवढं ज्ञान असणं आवश्यक आहे, आपल्यामध्येही तेवढी क्षमता असणं आवश्यक आहे. ते म्हणतात की हा भागवत ग्रंथ कसा आहे तर निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद आणि निगम कल्पतरो, वेद म्हणजे कल्पतरू आहे अशी कल्पना केलेली आहे. वेद म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरू आहे आणि हा कल्पतरू, वेदरूपी कल्पतरू तुमच्या मनातल्या सर्व इच्छा परिपूर्ण करणार आहे. पण शेवटी झाड वृक्ष म्हटल्याबरोबर त्याला फांद्या असतात, त्याला साल असते, त्याला मुळे असतात, त्याला खोड असतं, त्याला पानं असतात. छंदांसी यस्य पर्णानी आपण पाहिलंय 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या. त्यांनी हा जो वृक्ष वर्णन केलेला आहे, हा वृक्ष संसाररूपी वृक्ष वर्णन केलेला आहे. आणि हा वृक्ष वर्णन करताना छंदांसी यस्य पर्णानी, छंद छंद हे ते त्याचे पानं आहेत असं म्हटलंय. तसंच वेदाला देखील जे पान आहेत ते छंदरूपी पान आहेत. वेद देखील छंदरूपी पानांनी आच्छादलेला आहे. छंद या शब्दाचा अर्थ काव्यामध्ये असलेला जो वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, उपमा आहेत, उत्प्रेक्षा आहेत, त्याला आपण अलंकार म्हणतो. आणि त्याची जी गीतात्म रचना आहे त्याला आपण छंद म्हणतो. मग ते गायत्री छंद आहे, त्याचप्रमाणे त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहे, बृहती छंद आहे, वेगवेगळ्या प्रकारचे छंद उपलब्ध आहेत. आणि या छंदातूनच अभंग हा देखील छंदच आहे. संतांनी आपले भगवंताच्या मनातल्या आपल्या संदर्भातल्या भावना ह्या ज्या प्रगट केल्या त्या अभंगरूपी छंदातून. ओवी आणि अभंग हे छंद आहे, ते लोकछंद आहे. आणि वेदातले छंद हे वैदिक स्वरूपाचे छंद आहेत. गायत्री मंत्रांनी याची सुरुवात झालेली आहे म्हणून गायत्री मंत्र हा याचा छंद आहे. आणि हा गायत्री मंत्रामध्ये सुद्धा त्रिष्टुप गायत्री, अनुष्टुप असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्रिपदा गायत्री. आणि या गायत्री रूपी छंदामध्ये हे भागवत प्रारंभीच्या श्लोकात प्रगट झालं आहे. आणि त्यामुळं या भागवताला फार महत्त्व आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रवसंयुतम. या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात की हे भागवत कसं आहे तर निगम म्हणजे वेद. वेदाचे दोन प्रकार आहेत, एक आगम आणि दुसरा निगम. आगम जो आहे तो तंत्रशास्त्रातला आहे. आगम म्हणजे तंत्रशास्त्र आणि निगम म्हणजे ज्ञान.
आता ज्ञानाला आलेलं फळ आहे. पहा व्यास महर्षींची संकल्पना कशी आहे. अहो आपण तर ज्ञानालाच फळ म्हणतो. जेव्हा आपण एखादं कर्म करतो, उदाहरणार्थ आपण शिकतो, आपण एखाद्या वर्गामध्ये प्रवेश घेतो, मग तो संगीताचा वर्ग असो, तो गाण्याचा वर्ग असो, तो तबल्याचा असो, तो एखाद्या सायन्सचा वर्ग असो, आपण प्रवेश घेतो. प्रवेश घेतल्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण परिपक्व होतो. 4 वर्ष पूर्ण केले म्हणजे आपल्याला डिग्री मिळते. झाली डिग्री प्राप्त झाली. हो, आता त्यानंतर पुन्हा 2 वर्ष पुन्हा पदव्युत्तर पदवी आपल्याला प्राप्त होते. म्हणजे पदवीनंतरची उत्तर पदवी प्राप्त होते. म्हणजे आता आपल्याला ज्ञान झालं. म्हणजे आपण जे कर्म केलं, हे अभ्यासाचं कर्म केलं, ग्रंथ वाचनाचं कर्म केलं, त्याचप्रमाणे नोट्स काढण्याचं कर्म केलं, परीक्षा देण्याचं कर्म केलं, आणि मग आपल्या हातात फळ मिळालं. कोणतं? तुम्ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला, हे झालं फळ. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला, मग मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला, तुम्हाला इतके टक्के मार्क पडले, म्हणजे काय झालं? तुम्हाला ते फळ मिळालं ज्ञानाचं. ज्ञान हे फळ आहे. कशाचं? कर्माचं. पण या ठिकाणी ते तर म्हणतात निगम कल्पतरोर गलितम फलम. व्यास महर्षी म्हणतात अहो ज्ञानाला आलेलं फळ आहे. काय संकल्पना आहे ही? अहो ज्ञानच फळ असतं. पण या ठिकाणी निगम म्हणजे ज्ञान. ज्ञानाला फळ आलं तर ते किती गोड असेल पहा. काही लौकिक जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याला फळ येत नाही. उदाहरणार्थ चंदन आहे. चंदनाचा सुगंध काय हो? चंदनाचं खोड काय सुगंधी आहे. मग त्याचं फळ किती सुगंधी असेल, पण त्याला फळच येत नाही, त्याला फुलच येत नाही. चंदन जेवी फुलला, चंदन जेवी फुलला. चंदनाला जर फूल आलं असतं तर काय झालं असतं? चंदनाला फुलच येत नाही. चंदनाचं खोडच एवढं सुगंधी आहे, त्याचं फूल किती सुगंधी असेल, पण त्याला फुलही येत नाही आणि त्याला फळही येत नाही. जेवी अश्वत्थ फुलला. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी एका अभंगात सुंदर विवरण केलेलं आहे. असो, तेव्हा चंदनाला फूल येत नाही, चंदनाला फळ येत नाही. त्याचप्रमाणे औदुंबराला कधीतरी फूल येतं म्हणे. आपण म्हणतो ना, एखाद्याला जर फार क्वचित 12 वर्षांनी 15 वर्षांनी एखादा मनुष्य भेटला तर आपण म्हणतो काय हो, उमराचं फूल झालास तू तर. उमराचं फूल म्हणजे काय? उमराला फूल आलं तरी दिसत नाही, केव्हा तरी 12 वर्षांनी येतं, क्वचित येतं. या ठिकाणी हे जसं क्वचित आहे, इथं तर ज्ञानाला आलेलं फळ आहे. ते किती क्वचित असेल पहा. बाकीच्या गोष्टी हा ज्ञान म्हणजे फळ आहे. ज्ञान म्हणजे फलित आपण म्हणतो. सगळ्या गोष्टी ज्ञानाने परिपूर्ण होतात, म्हणजे ज्ञान हे फळ आहे. पण फळाला आलेलं फळ आहे कोणतं? भागवत हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाला आलेलं फळ आहे, फलाला आलेलं फल आहे. निगम कल्पतरोर. बरं, हे साधं झाड नाही आहे, हा कल्पतरू आहे. हा कल्पतरू कसा आहे? जे जे तुम्ही इच्छे मनामध्ये आणावी ती पूर्ण करणारा हा कल्पतरू आहे. हा कोणता कल्पतरू आहे? हा कल्पतरू आहे अकल्प कल्पद्रुम मम सकल संकल्प दलने. माऊलींनी सुद्धा 18व्या अध्यायामध्ये गुरुचं वर्णन करताना काय म्हटलंय? अकल्पनाख्य कल्पतरू. गुरु कसा आहे तर अकल्पनाख्य कल्पतरू आहे. बाकीचे कल्पतरू हे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतील, पण मनात इच्छा आली पाहिजे. पण गुरु असा कल्पतरू आहे की जो तुमच्या मनातल्या इच्छा नसताना, प्रगट होत नसताना देखील परिपूर्ण करतात. त्याला म्हणतात अकल्पनाख्य कल्पतरू. ज्याला कल्पनाच नाही आहे, जो कोणत्याही प्रकारच्या कल्पनेने बाधित होत नाही, असा त्याचा अर्थ दुसरा आहे. कोणत्याही कल्पनेने, कल्पना म्हणजे संसार, आणि म्हणून कल्पना म्हणजे संसार. कल्पना म्हणजे आमच्या मनातल्या भावना, विस्तार, इच्छा, ह्या कल्पना आहेत. पण ह्या इच्छाच समूळ नष्ट करणार आहे. म्हणून अकल्प कल्प द्रुम मम सकल संकल्प दलनी न मंदो मंदार फलतीनच वृंदार्क गणा, असं एका श्लोकामध्ये गणेशाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. तेव्हा असा हा गणेश, असा हा भगवंत, असा हा गुरु अकल्पनाख्य कल्पतरू आहे. आणि वेद हा तर कल्पतरू आहे, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे. कशामुळे हो?
वेदाला कल्पतरू का म्हटलंय? त्याचं कारण असं आहे की वेदांच्या मध्ये त्रिकांड विषयो वेदा. वेदामध्ये 3 गोष्टी आहेत. एक कर्मकांड आहे, त्याचप्रमाणे आपल्याला यज्ञ याग हे कर्म सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे वेदामध्ये भक्ती आहे आणि वेदामध्ये ज्ञान आहे. त्या 3 कांडांनी युक्त वेद आहे. पण वेद अवघड आहे हो. वेद समजून घ्यायचा जसं झाड, एखाद्या झाडावर फळ आहे, पण झाडावर जर फळ असेल तर ते काढणं किती अवघड आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आधी झाडावर चढावं लागेल, मग झाडाच्या वेगवेगळ्या फांदींवर जावं लागेल आणि मग ते फळ घ्यावं लागेल. अवघड आहे. तसा वेद अवघड आहे. वेदाचा उच्चार करणं अवघड आहे. वेद आधीच तर उच्चारण्यासाठी गुरु करावा लागतो. गुरुकडून गुरुमुखी वेद पाठ करावा लागतो. कारण वेद हा नुसता वाचण्याची गोष्ट नाही आहे. एक एक अक्षर घोकावं लागतं. हे घोकल्याशिवाय वेद पाठ होत नाही. आपण जेव्हा रुद्र म्हणतो, वेदातला भाग आहे रुद्र. ओम नमस्ते रुद्रमन्यवा उतोत इषवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः. यातैषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः. शिवा शरव्याया तव तयानो रुद्रमृडया. याते रुद्रशिवा तनुरघोरा पापकाशिनी. तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः. यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. शिवाङ्गिरित्रताङ्कुरु कूर्मा हिंसे पुरुषं जगत. आता हे जे उच्चार आहेत हे पाठ नुसते करून चालणार नाहीत. गुरुकडून एक एक अक्षर घोकावं लागतं. ते घोकून आपल्या वाणीमध्ये बसवावं लागतं, तर वेद आपल्या मुखी होतो. बरं, नुसता वेद मुखी होऊन चालत नाही. वेदाचा अर्थ कळला पाहिजे ना. नुसते शब्दज्ञानाने काय उपयोग आहे? शब्दज्ञाने केला नाश. शब्दज्ञानाने काही कळलं नाही हो. काय म्हटलं तुम्ही? काय म्हटलं कळलंच नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वहावा भारमाथा. नुसते शब्दज्ञानाने उपयोग नाही. वेदाचा अर्थ कळला पाहिजे, त्याचं तात्पर्य कळलं पाहिजे. अरे हे तर फारच अवघड आहे. मग त्याला एक जन्म काही पुरेसा नाही, असे हजारो जन्म घ्यावे लागतील. तेव्हा कुठे वेदाचा अर्थ, वेदाचं तात्पर्य, त्याचं कुठं विनियोग कसा करायचा हे कळेल. तोपर्यंत कळणार नाही. म्हणून वेद हा सोपा नाही आहे. मॅक्स मुलरने वेदावर टीका केली आहे. मॅक्स मुलर नावाचा एक पाश्चात्य अभ्यासक होते. वेदावर अभ्यास करण्यासाठी ऋग्वेदावर 40 वर्ष खर्च केलेत त्यांनी. आपल्या भारतीयांच्या पेक्षा कितीतरी मोठं काम त्यांनी केलंय असं मी म्हणेन. का? वेदावर ऋग्वेदाचा अभ्यास करण्यासाठी वयाचे 40 वर्ष ज्यांनी घातले, तो काय सामान्य आहे का? असेल. मॅक्स मुल्लरने वेगळ्या पद्धतीने वेदाचा अर्थ मांडला असेल, पण म्हणून त्याला आपण मॅक्स मुल्लर, हिंदीमध्ये त्याला मार्क्स मुल्लर असं म्हणतात. का? कशामुळं? तर हा मार्क्स मुल्लर हा प्रामुख्याने वेद समजून घेण्यासाठी त्याने आयुष्य खर्च केलं. असे तर किती पाश्चात्य लोक आहेत की ज्यांनी भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी आयुष्याचे आयुष्य वेचले. तात्पर्य असं की त्यांना वेदाचा अर्थ कळला नाही. वेदाचे शब्द त्यांनी मग कशाचा आधार घेतला हो? यास्काचार्य आहेत. यास्काचार्यांनी जे आपल्याला निरुक्त लिहिलेलं दिसतं, त्या निरुक्तामध्ये वेदाचे अर्थ दिलेले आहेत. पण वेदाचे अर्थ निरुक्तात आहेत. यास्काचार्यासारखे आचार्य आहेत, त्यांच्या आधारे आपल्याला जावं लागतं. पण ते नुसते शाब्दिक अर्थ झाले हो. वेदाचा नुसता शाब्दिक अर्थ बघून चालणार नाही. वेदाचं तात्पर्य बघावं लागतं. मग तात्पर्य कशात आहे हे समजून घ्यावं लागतं. याप्रमाणे आपण जेव्हा वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ घेतो तेव्हा वेगवेगळ्या संदर्भात तो महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. आता इंद्र शब्द वेदामध्ये फक्त इंद्रापुरता नाही आलेला. कधी इंद्र हा देवांचा राजा म्हणून आला, कधी इंद्र म्हणजे विष्णू म्हणून आला, कधी इंद्र म्हणजे नियंत्रण करणारा म्हणून आला. प्रत्येक ठिकाणी शब्दाचे अर्थ भिन्न होतात. मग विष्णू हा अर्थ कसं काय आला? उरुगाय शब्दाचा अर्थ विष्णू आहे. कसं काय उरुगाय म्हणजे विष्णू? हो, आकाशामध्ये भगवंताचं वर्णन
जिथं केलं जातं, स्वर्गामध्ये ज्याचं वर्णन केलं जातं त्याला उरुगाय असं म्हणतात. ज्याप्रमाणे असे अनेक शब्द असे आहेत की वेदातले आपल्याला आज कळत नाहीत, आणि मग वेदाचे शब्द आपल्याला आज कळत नाहीत. मग वेदाचं तात्पर्य कसं कळावं? म्हणून वेद अवघड आहे. मग या वेदाला आलेलं फळ, मग फळ चांगलं हो, वेदापेक्षा वेदाचं फळ घ्यावं. पण फळ घेण्यासाठी ते म्हणतात तुम्हाला स्वतःला कसं व्हावं लागेल? वेदाचं फळ जर आत्मसात करायचं झालं तर ते आपल्याला, वेद म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाचं फळ आहे, फळाचं फळ आहे. ते फळ झाडाला लटकलेलं नाही, ते आपोआप खाली आलं म्हणे. अरे वा वा वा, ही तर फार चांगली गोष्ट आहे. सहजच तोंड पसरलं. तोंड माऊलींनी वर्णन केलंय ना की मुख पसरिता, जांभळीचा मिशे मुख पसरिता. जांभळी आली म्हणे, जांभळी आ केला आणि आ केल्याबरोबर वरतून अमृताची धार पडली. वा 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 म्हणले, काय हो, सहजच म्हणले जांभळी दिली आणि जांभळी दिली वर्षे अमृतधार. काय योगायोग चांगला आहे. जांभळी सहज दिली म्हणली, मी काही मुद्दाम आ केला नाही, पण आ करण्यासाठी तोंड उघडलं आणि वरतून अमृताची धार पडावी. त्याप्रमाणे सहज आपण भागवताला गेलोत काय आणि आपल्याला हा लाभ मिळाला. कोणता? ते म्हणतात निगमकल्पतरोर गलितम फलम. हे फळ गळालंय, हे वरतून खाली पडलंय. कुठून आलंय? हे ब्रह्मदेवाकडून आलंय म्हणले. हे ब्रह्मदेवाकडून नारदाकडे आलं, नारदाकडून व्यासाकडे आलं, व्यासाकडून शुकाचार्याकडे आलं, शुकाचार्याकडून परीक्षितीकडे आलं. तेव्हा हे परंपरा प्रोक्तम, परंपरेने आलेलं हे फळ आहे. हे आकाशामधून प्रत्यक्ष नारदाच्या द्वारे म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून, ब्रह्मलोकाकडून ते आलं. त्याच्याही आधी भगवान विष्णूकडून ते आलं चतुश्लोकी भागवताच्या निमित्ताने. प्रत्यक्ष भगवंताकडून हे फळ येत 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 सहजच आपल्या हातात पडलं. आणि म्हणून हे फळ कसं आहे तर ते म्हणतात की हे फळ प्रत्यक्ष भगवंताकडून प्राप्त झालेलं, जे शुकाचार्यांच्या पर्यंत आलं. आणि त्याने वर्णन केलंय निगमो वेद हस एव कल्पतरुः सर्वं पुरुषार्थोपायस्वात् तत्फलम भागवतम नाम तत्तु वैकुंठगतम. नारदाने वैकुंठगतम, हे वैकुंठातल्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताकडे असलेलं हे फळ. नारदा नानीय मह्यम दत्तम, ते नारदाकडून मला प्राप्त झालं व्यास महर्षी म्हणतात. आणि मयाच शुकमुखे निहितम, जे मी शुकाच्या तोंडी घातलं. आणि तच्च तन्मुखात द्रवितम गलितम, त्यांच्या मुखातून आलेलं हे फळ. आणि म्हणून भागवताला जे महत्त्व आहे ते कोणतं? भागवत शुकप्रोक्तम भागवतम असं वर्णन केलेलं आहे. भागवत कोणतं श्रेष्ठ? तर शुकाने सांगितलेलं भागवत श्रेष्ठ. का? तर शुक म्हणजे पोपट. पोपटाने टोकरलेलं फळ जसं मधुरच असतं, जसं गोडच असतं, त्याप्रमाणे हे भागवत हे गोडच आहे. शुकमुखाद अमृत द्रव संयुतम, अमृत द्रव संयुतम. अमृत या संपूर्ण फळामध्ये तुम्ही म्हणाल फळ आहे तर मग या फळामध्ये साल, कोय, बी, रेषा हे काही असेल ना? नाही 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 नाही, हे फळ असं आहे म्हणले की याला साल नाही, याला आतमध्ये बी नाही, कोणत्याही प्रकारचं बी याच्यामध्ये नाही, सीडलेस आहे, सीडलेस. वरची सालही नाही, टाकून देण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. जरी आंबा आपण बघितला तरी आंब्यामध्ये कोय असते, त्याला साल असते, त्याला रेषा असतात, त्याला गाठी असतात. याला काही नाही आहे म्हणले. हे फळ फक्त अमृतद्रव संयुतम, अमृताने परिप्लुप्त आहे, रसांनी युक्त आहे, रसमय फळ आहे. रसमालयम, रसमालयम, रसम आलयम, रसांनी भरलेलं आहे, रसांचा सागरच आहे, रसांचं घरच आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे रसम आलयम, म्हणजे या ठिकाणी रसम आ लयम, आ म्हणजे पर्यंत, लय म्हणजे मृत्यू, मृत्यूपर्यंत आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत भागवत ऐका. आलयम शब्दाने त्यांनी आ म्हणजे पर्यंत आणि लय याचा अर्थ जसा मृत्यू आहे तसा दुसराही अर्थ आहे मुक्ती. एखादं म्हणेल की काय नाही आता आम्ही मुक्त झालो, आम्हाला गरज नाही. ते म्हणले नाही, मुक्त झालात ना तरी तुम्ही ऐका, कारण हे आलय आहे.
मुक्ती झाली तरी सुद्धा माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय ना, तया ही कार्य करणे उरले असे लोकालागी. एखादा मुक्त झाला, सर्व संघ परित्याग केला, आता प्रपंचामध्ये काही इच्छा शिल्लक राहिली नाही, मुक्त संघच समाचार, मुक्त संघामध्ये मुक्तपणाने वागू लागला. आता म्हणले मला काही कशाची घेणं देणं नाही, मी मुक्त आहे. ते म्हणले तुम्ही मुक्त आहेत ना, मग तुम्हाला काही काम नाही का? म्हणले नाही, समाजासाठी काम करा. म्हणले मग तुम्ही मुक्त आहेत ना, तुम्ही संसारातून मुक्त झाला, तर तुमच्या व्यक्तिगत संसारातून मुक्त झाला, आता समाजाचे संसार करा. तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी. तुम्ही लोकांना शहाणं करा, शहाणे करून सोडावे बहुत जन. हे समाजासाठी काम करा. अर्थात तुम्ही मुक्त जरी झालात तरी तुम्ही भागवत ऐका आणि भागवत सांगा, कारण मुक्त झालेल्या माणसाला सुद्धा भागवत याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आलयम शब्दाने दोन अर्थ व्यक्त केले. आलय म्हणजे घर आणि आलय म्हणजे आ म्हणजे पर्यंत, लय म्हणजे शेवट. अर्थात मृत्यूपर्यंत भागवत ऐकावं हा एक अर्थ आहे, आणि मुक्त झालं तरी भागवत ऐकावं हा दुसरा अर्थ आहे. आणि म्हणून शुकाचार्यांच्या सारखे शुकाधिक दादुले, माऊलींनी वर्णन केले शुकाचार्यांचं, जे विषय जिणोनी जन्मले शुकाधिक दादुले. अहो विषय मारून जन्माला आले. आपण जन्माला आल्यानंतर विषय आपल्या समोर येतात, आपण विषय घेऊन जन्माला येतो. शुकाचार्य अधिक विषय मारून जन्माला आले, ते सुद्धा भागवतात रमले. निवृत्त निरतो मुनीही, पुढे वर्णन त्यांनी केलंय. जे निवृत्त निरत आहेत, जे निवृत्तीमध्ये तल्लीन आहेत, प्रवृत्ती संपलेली आहे आणि निवृत्तीत एकरूप झालेत, त्यांच्यात ते सुद्धा भागवतात रममाण झाले. भगवंताच्या कृष्ण कथेत ते तल्लीन झाले. आणि म्हणून रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. हे लोकांनो, भावुक लोकांनो, भुवी भावुक म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांनो, तुमचं महत् भाग्य आहे. तुम्हाला भागवतासारखा ग्रंथ मिळाला आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी हा भागवत ग्रंथ ऐका. म्हणून भागवत ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? या ठिकाणी 3 गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. अधिकारी याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुबंधाच्या. कोणताही ग्रंथ निर्माण होत असताना 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणत्या? हा ग्रंथ कुणी निर्माण केला, कोणासाठी निर्माण केला, या ग्रंथाचं प्रयोजन काय, त्याचा विषय काय, त्याचं कारण काय आणि त्याचा संबंध काय. कारण, संबंध, विषय आणि प्रयोजन याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. ह्या अनुबंध चतुष्टयाच्या दृष्टीने विचार केला तर या ग्रंथाचा अधिकारी कोण? या ग्रंथाचा अधिकारी भुवी भावुका. हा भावुक हाच अधिकारी आहे, जो भाविक आहे, ज्याला भावना आहे, जो भक्तियुक्त अंतःकरणाचा आहे, तोच अधिकारी आहे. आणि म्हणून याचा अधिकारी, याचा संबंध, याचं प्रयोजन आणि याचा विषय या संबंधी जे तात्विक चर्चा आपल्याला करायची आहे. कारण वेदाचा अधिकारी अथा तो धर्म जिज्ञासा, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. तर अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे मग ब्रह्म जिज्ञासा करावी असं वर्णन आहे. नंतर ब्रह्म जिज्ञासा, अथा तो, आता ब्रह्म जिज्ञासा करा. आता ब्रह्म म्हणजे काय समजून घ्या. आता म्हणजे जेव्हा तुमचं, जसं आपण म्हणतो तुला या परीक्षेला बसता येणार नाही का, तुमचं हे पूर्ण झालंय का, 12वी पूर्ण झाली आहे का, तर CET देता येईल. 12वी नाही हो पूर्ण झाली, मग ती पूर्ण करून घ्या ना आधी. अथा तो हे शब्दाने बाकीच्या गोष्टी सांगितल्यात. काय काय केलं पाहिजे? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. तेव्हाच ब्रह्म म्हणजे काय विचारायचा अधिकार आहे. उठायचं ब्रह्म म्हणजे काय हो, तुला काय कळतं ब्रह्म म्हणजे काय, तुला प्रश्न विचारण्याला तुला स्वतःला अधिकार आहे का? म्हणजे आमचं क्वालिफिकेशन काय, आमची स्वतःची पात्रता काय? ते म्हणतात की पात्रता कशी निर्माण करावी, तर ब्रह्मजिज्ञासा करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेदांगत्वेन आपाततः अधिकतागल वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्म निषिद्ध काम्यवर्जनपुरा नित्य नैमित्तिकोपासनानुष्ठेन निर्गत निखिल कल्मषतया स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी. अधिकारी कोण हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितले, अधिकारी तू विधिवत वेदांगत्वेन आपाततः अधिकता अखिल वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्म निषिद्ध काम्यवर्जन पुरस्सरा नित्य नैमित्तिकोपासनानुष्ठेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी. आता
अरे बापरे, एवढं प्राप्त झाल्यानंतर मग ब्रह्मजिज्ञासा, मग ब्रह्म म्हणजे काय हे समजून घ्या. साधन चतुष्टय म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक, यहामूत्रच फलभोग विराग. म्हणजे आधी नित्यानित्य वस्तू कोणत्या हे समजून घ्या, नित्य वस्तू कोणती, अनित्य वस्तू कोणती. मग यहामूत्र म्हणजे या पृथ्वीवरचं आणि स्वर्गातल्या भोगाबद्दलचा विराग, क्षमादी षट, शम दम तितिक्षा समाधान शांती श्रद्धा, हे 6 गोष्टी. आणि मुमुक्षुत्व, फक्त मोक्षाची इच्छा, त्याला म्हणतात साधन चतुष्टय. असा साधन चतुष्टय संपन्न असेल तर त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता म्हणजे ज्ञानी, तो अधिकारी आहे. त्याने आता विचारावं गुरूंना, ओ गुरु महाराज ब्रह्म म्हणजे काय सांगा. मग त्याला सांगावं. तात्पर्य असं की आधी पात्रता निर्माण करा. मग भागवतासाठी काय पात्रता आहे हो? ते म्हणतात भागवतासाठी काही नाही, फक्त भुवी भावुका, हा भाविक व्हा एवढी पात्रता आहे. आता या संबंधी भावुक म्हणजे काय, भाविक म्हणजे काय, हा ग्रंथ कसा ग्रहण करावा, कोणताही ग्रंथ ग्रहण करण्यासाठी आपली पात्रता काय असावी लागते, या संबंधीचे जे विवेचन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये घेऊ. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.